नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 13 जुलै 2021 आणि आत्ता वाजलेले आहेत 7:34. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आत्ता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. तर आता तुम्हाला एक चांगली गोष्ट दिसेल की 10,880 क्रिप्टो करन्सीज आता इथे रजिस्टर्ड आहेत. म्हणजे काल 10,846 होत्या आय थिंक. तर जवळजवळ 34 क्रिप्टो करन्सीज इथे लिस्ट झालेल्या आहेत 24 तासांच्या आत. म्हणजे एका तासाला एक पेक्षा जास्त प्रोजेक्ट लॉन्च होत आहेत आता सध्या. थोडक्यात आपण चांगल्या न्यूजच्या जवळ आहोत. काही ना काही जर इनोव्हेशन एवढं फास्ट होत असेल तर काही ना काही मार्केटमध्ये पण त्याची पॉझिटिव्हिटी लवकरच येईल. 381 क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस लिस्टेड आहेत. $1.34 ट्रिलियन मार्केट कॅप आहे. 24 तासांचा व्हॉल्यूम बघितला तर कालपेक्षा वाढलेला आहे. 63.5 बिलियन डॉलर्सच्या आसपास आहे. आणि बिटकॉइनचा डॉमिनन्स 45.5%, इथिरियमचा 17.2% आहे. ओव्हरऑल मार्केट जर टोटल तुम्ही बघायला गेलात तर $1.34 ट्रिलियन आता मार्केट कॅप आहे आणि 3.6% मार्केट अजून खाली आलेलं आहे कालच्या हिशोबाने. पटापट टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करूया. बिटकॉइन ऑफकोर्स पहिल्या नंबरवरती $32,509 आत्ता प्राइस आहे आणि 3.17% कमी झाला आहे 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 5% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $611 बिलियन मार्केट कॅप आहे. सेकंड रँकला इथिरियम $2,000 खाली पोहोचलेला आहे. आता इथिरियम नक्की पुढे काय होईल बघण्यासारखी गोष्ट आहे, कारण 24 तासांमध्ये 6.25% पेक्षा जास्तने तो कमी झालेला आहे आणि 7 दिवसांच्या मानाने $14 किंवा मग 14.15% कमी झाला आहे. $231.5 बिलियन मार्केट कॅप आहे. तिसऱ्या आकड्यावरती ऍज युजल USD टेदर म्हणजे टेदर आहे. $1 आत्ता करेक्ट प्राइस आहे. $62.2 बिलियन मार्केट कॅप आहे. बायनान्स कॉइन म्हणजेच BNB $308 आहे. 4.5% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 3% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $47.4 बिलियन मार्केट कॅप आहे. आता पुढच्या आपण बघूया. कार्डेनो आहे आता $1.28, 4% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 10.14% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. $41 बिलियन मार्केट कॅप आहे. रिपल 6व्या नंबरवरती 61, जवळजवळ 62 सेंट्सला आता पोहोचलाय. 3.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 7% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. $28.6 बिलियन मार्केट कॅप आहे. USDC चेक केलं तर 7व्या नंबरवरती आहे आता. $1 परफेक्ट प्राइस आहे आणि 26.5 बिलियन मार्केट कॅप आहे. जर तुम्ही आता डोज कॉइन कडे वळूयात आपण, 20 सेंट पर्यंत आता डोज कॉइन येऊन पोहोचलाय. आता काही दिवसांपूर्वी जवळजवळ 60 सेंट ते 70 सेंटच्या आसपास होता 1.5 महिन्यापूर्वी आणि आता 1/3 पेक्षा पण आता खाली आता पोहोचलेला आहे 20 सेंट. 5.5% आसपास कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 14.25% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $26.2 बिलियन मार्केट कॅप आहे. पोलकॉडॉट 9व्या नंबरवरती $14.3 म्हणजे $14.30 आता आहे. जवळजवळ 6% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 8.9% कमी झालेला आहे 7 दिवसांमध्ये. $14 बिलियन आसपास मार्केट कॅप आहे. युनिस्वॉप 10व्या नंबरवरती $19.19 आहे आणि 7.87% कमी झालेला आहे 24 तासांमध्ये आणि 16% कमी झालाय जवळजवळ 7 दिवसांमध्ये. $11 बिलियन मार्केट कॅप आहे. कालपर्यंत $12 बिलियन मार्केट कॅप असलेला हा युनिस्वॉप आता पोहोचलेला आहे $11 बिलियन, म्हणजे $1 बिलियन त्याच्यातून लिटरली निघून गेलेले आहेत. तर मार्केट बऱ्यापैकी आता खाली आलेलं आहे. आणखी जवळजवळ 3.5% पेक्षा पण जास्त 3.6%. टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज आपल्या बघून झालेल्या आहेत. आपण आता बोलूया न्यूजकडे, क्रिप्टोकरन्सी जगातल्या बातम्यांकडे. आता कालपासून मी तुम्हाला सांगितलं की मी थोडंसं वेगळ्या प्रकारे बातम्या कव्हर करणार आहे. म्हणजे फक्त हेडलाईन्स इथे न बघता आपण थोडंसं आज जाऊन सुद्धा चेक करूया जमलं तर. पहिली आता बातमी आहे की ICICIने, भारतातलीच पहिली बातमी आलेली आहे, इंडियाज ICICI बँक वॉर्न्स रेमिटन्स युजर्स टू स्टिअर अवे फ्रॉम बिटकॉइन. आता इथे यांनी वॉर्निंग म्हटलेलं आहे, पण मला नाही वाटत की फक्त वॉर्निंग देता येत ते. त्यांनी लिटरली रेमिटन्सच्या आतमध्ये फॉर्म वरती त्यांनी एक सेक्शन लिटरली ऍड केलेलं आहे की द अबव रेमिटन्स इज नॉट फॉर इन्व्हेस्टमेंट और परचेस ऑफ बिटकॉइन और क्रिप्टोकरन्सीज और व्हर्च्युअल करन्सीज सच एज इथिरियम, रिपल, लाइटकॉइन, डॅश, पियरकॉइन, डोजकॉइन, प्राइम कॉइन, चाइना कॉइन, वेन, बिटकॉइन और एनी अदर व्हर्च्युअल करन्सी, क्रिप्टोकरन्सी और बिटकॉइन. तर एक मजेशीर गोष्ट याच्यामध्ये ही आहे की या लिस्टमध्ये यांनी
कुठून कुठून हे नावं शोधून आणलेत त्यांचं त्यांनाच माहिती, कोण त्यांचे रिसर्च अनालिस्ट असतील किंवा कोण त्यांचे हे डिपार्टमेंट सांभाळतात. खरंच अभ्यास करण्याजोगी गोष्ट आहे. कारण जर तुमचा काहीच अभ्यास नाही तर तुम्ही ऍटलिस्ट त्या गोष्टीमध्ये काही करू तरी नका, बरोबर. त्याच्यामध्ये हे पिअर कॉइन कुठून आणला त्यांनी काय माहिती, कुठल्या कुठे असेल तो, म्हणजे 100, 500, 700, 800 नंबरचा असेल. प्राईम कॉइन, चायना कॉइन, वेन, काही यांना काहीच अर्थ नाहीये. पण हे ठीक आहे, चला इथिरियम, रिपल, लाईट कॉइन, डॅश इथपर्यंत ठीक आहे आणि बिटकॉइन ठीक आहे. किंवा तुम्हाला इच्छा आहे की क्रिप्टोकरन्सीचे नावं सुद्धा तुम्हाला जर शोधून चांगले टॉप 10चे नावं सुद्धा टाकता येत नाहीये, तर पुढे तुम्ही काय टिकणार आहात या जगामध्ये हे आता इथूनच दिसतंय. पण ठीक आहे, आता जे चालतंय ते चालणारच आहे. आता सध्या तरी हेच जायंट्स आहेत. बँकिंगच आता सध्या कंट्रोल आहे जगामध्ये, किंवा मग तेच आहेत जायंट्स, तर मग त्यांच्याकडे सगळा कंट्रोल आहे. प्लस ते डिसायझिव्ह फॅक्टर्स आहेत सध्या आपल्याला बिझनेस कसा करता येईल याच्यामध्ये. तर त्यांनी आता रेमिटन्सच्या फॉर्म वरती लिटरली त्यांनी म्हटलंय की हा मुद्दा मांडलाय त्यांनी की या सगळ्यासाठी मी आता जे रेमिटन्स म्हणजे काय की समजा इथून भारतातून आपण काही डॉलर अमेरिकेला पाठवतोय किंवा काही युरो कुठेतरी युरोपियन कंट्रीत पाठवतोय किंवा आफ्रिकन कंट्रीतली एखादी करन्सी तुम्हाला इथून तिकडे पाठवायची, म्हणजे इथले रुपीज म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कन्वर्ट करून तिथे पाठवताय थोडक्यात. तर ते तुमच्याकडून कन्फर्मेशन घेत आहे की तुम्ही क्रिप्टो करन्सी परचेसेससाठी किंवा मग त्यांच्या भाषेत व्हर्च्युअल करन्सी परचेसेससाठी तुम्ही ते पैसे वापरणार नाही आहात, म्हणजे तुम्ही कुठल्या एक्सचेंजला पाठवत नाही आहात, किंवा तुम्ही तुमच्या नातेवाईकाला पाठवून त्याला तुमच्या ऑन बिहाफ क्रिप्टो करन्सी विकत घ्यायला सांगत नाही आहात. म्हणजे आता तुम्ही असंही याचा अर्थ काढू शकता की हे एक बँक स्वतःला सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतेय की जर जे कधीपासून अवेटेड क्रिप्टो करन्सी बिल जे आहे, तर ते बिल, त्या बिलमध्ये जर समजा बिटकॉइन आणि इतर क्रिप्टो करन्सीजला बॅन केलं गेलं, तर भारतीय लोक रुपये किंवा काय जे असेल ते फिएट करन्सी पाठवून त्यांच्या रिलेटिव्ह किंवा फ्रेंड्सच्या थ्रू दुसऱ्या देशात सुद्धा क्रिप्टो करन्सी घेऊ शकले नाही पाहिजेत, एवढी यांची तयारी आहे. तुम्हाला या ऑप्शन्स पासून किंवा या डिसेंट्रलाइज जगापासून, फिनटेक पासून, डीफाय पासून दूर ठेवण्यासाठी इतके प्रयत्न करायला हे लोक तयार आहेत. किंवा मग थोडक्यात असं काहीतरी करायचं की जेणेकरून आरबीआय आपल्यावरती खुश होईल, किंवा मग जे हे कंट्रोलिंग सेंट्रलाइज एंटिटीज आहेत कंट्रोलिंग, ते आपल्यावरती खुश राहिले पाहिजे. तर अशी एक असा हा एक प्रयत्न वाटतोय. बाकीच्या कुठल्या कुठल्या बँका आता या लाईनीत उभ्या राहतात ते बघू. आणि शेवटी काय की क्रिप्टो करन्सीज किंवा बिटकॉइन जो आहे हा तर पिअर टू पिअर वापरण्यासाठीच बनलेला आहे. जर यांनी सेंट्रलाइज इन्स्टिट्यूशन्सने, रेग्युलेटर्सने आणि या सेंट्रल बँकांनी आणि गव्हर्नमेंट्सने मिळून जर बिटकॉइनला आणि क्रिप्टो करन्सीज तुम्हाला दूर करण्याचा प्रयत्न केला, किंवा मग परचेसेस वरती बॅन आणण्याचा प्रयत्न केला, किंवा मग बॅन न आणता फक्त तुम्हाला परावृत्त करण्यासाठी आणि तुम्हाला नीट सरळ मार्गे काही करता नाही आलं पाहिजे असं केलं, तर पुढे काय होणार की क्रिप्टो करन्सीज प्युअर फॉर्म मध्ये वापरायला लागतील, ज्या म्हणजे पिअर टू पिअर एक्सचेंजेस जे असतात, डिसेंट्रलाइज एक्सचेंजेस जे असतात. तर तिथे तर तुम्हाला म्हणजे यांना रेग्युलेटर्सला तिथे काही कळणारच नाही की कुठे काय चालू आहे, कोण कुठे काय परचेस करते, बरोबर. त्यामुळे सेंट्रलाइज एक्सचेंजेस आहेत, त्यांना नीट रेग्युलेट करा, टॅक्सेशनसाठी काहीतरी डिफाईन करा. क्रिप्टो कंपन्यांना सुद्धा तुम्ही काहीतरी, मी तर म्हणतो की मायनर्सला तुम्ही इन्व्हाइट करा भारतामध्ये आता, कारण चायनामध्ये जर मायनिंगला बॅन झालेलं आहे तर भारताने त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट स्टॅन्स घेतल्यावरती भारताला जी $5 ट्रिलियन किंवा $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची, त्याच्या दिशेने काहीतरी वाटचालीमध्ये या क्रिप्टो करन्सीचा मायनिंगचा सुद्धा काहीतरी फायदा होऊ शकतो. आणि भरपूर बिझनेसेस आता सध्या चांगलं रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट, चांगलं लिगल एन्व्हायरमेंट, कम्प्लायन्ससाठी चांगले क्लॅरिटी असलेल्या गोष्टी किंवा मग जागा शोधतायत आत्ता चांगला मार्ग होता. पण इथे तुम्हाला दिसून येईल की ऍज युजल भारतामध्ये बरोबर जे केलं पाहिजे त्याच्या उलट करण्याची पद्धत आता सुरू झाल्यासारखी वाटते, ऍटलिस्ट क्रिप्टो करन्सीमध्ये. ठीक आहे, पण आता जर खरंच बॅन झाली भारतामध्ये क्रिप्टो करन्सी, सगळ्या बॅन झाल्या, तर मग भरपूर इनोव्हेटर्स, भरपूर रिसर्चर्स, भरपूर एंटरप्रिनर्स, हे सगळे जे लोक आहेत, एक्सपर्ट्स आहेत, हे हळूहळू काय करणार की भारतातून काढता पाय घेणार आणि दुसऱ्या देशामध्ये जाऊन जिथे मोकळेपणाने काही काम करता येईल तिथे जाऊन बसणार आणि तिथल्या इकॉनॉमीला ग्रोथ मिळेल आपल्यापेक्षा, बरोबर. तर ब्रेन ड्रेन जे आपण म्हणत आलो आहे इतक्या वर्षांपासून, तेच होणार पुन्हा एकदा या डोमेनमध्ये सुद्धा. पण ठीक आहे, असं होऊ नये असं मलाही वाटतंय, बऱ्याच जणांना वाटत असेल. काय होतंय ते आता माझा दरवेळेचा डायलॉगच झालाय, तो तुम्ही म्हणाल की तकिया कला म्हणून वापरायला लागलाय.
बघूया आता पुढे काय होतं ते. ओके, तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉडल. ओके, आणि डू युअर ओन रिसर्च. DYOR. मी काही फायनल अथॉरिटी नाही कुठल्या बाबतीत, आणि मी फायनान्शियल ऍडवायझर सुद्धा नाहीये. त्यामुळे मी फक्त एक टेक्निकल माणूस आहे आणि मी माझ्या मनातलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. क्ले स्टॅक रेजेस $5.2 million फॉर लिक्विड स्टेकिंग प्रोटोकॉल. तर स्टेकिंगच्या दिशेने भरपूर आता मोठ्या प्रमाणावरती वाटचाल सुरू झालेली आहे, की तुम्ही काहीतरी तुमच्याकडे समजा अर्धा बिटकॉइन आहे, तर त्यातला तुम्ही पाव बिटकॉइन स्टेक करून ठेवला कुठेतरी, आणि मग त्या स्टेकिंगच्या बेसिसवरती तुम्हाला एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ इंटरेस्ट मिळत राहणार, कारण तुम्ही ते स्टेक केले, म्हणजे तुम्ही ते लॉक करून ठेवलेत ना काही काळासाठी. आणि त्या प्रोटोकॉलच्या आतमध्ये किती बिटकॉइन किंवा किती लाईटकॉइन किंवा किती इथिरियम लॉक्ड आहे त्याच्या बेसिसवरती त्यांचा सुद्धा ग्रोथ पाथ त्याच्यानुसार ठरत जातो. तर 7/35 जवळजवळ 36 ते 37 करोड रुपये त्यांनी आता उभे केलेले आहेत, आणि त्याचा वापर करून ते प्रोटोकॉलला आणखीन चांगला बनवून लवकरात लवकर अल्फा लॉन्च करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट न्यूजकडे वळूया. द 9 सायन्स ग्रीन बिटकॉइन मायनिंग डील विथ रशियन फर्म बिटरिव्हर. तर द 9 नावाची एक चायनीज मोठी जायंट आहे, आणि चायनामध्ये आता मायनिंगचा प्रॉब्लेम सुरू झाल्यामुळे त्यांनी रशियातली कंपनी निवडलेली आहे बिटरिव्हर. आता नावावरतूनच कळतंय रिव्हर त्याच्यामध्ये दिलाय, म्हणजे ते हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरचा वापर करून क्रिप्टोकरन्सी मायनिंग करतात. त्यांच्या आता लेटेस्ट एका ठिकाणी 33,000 मायनर्स आहेत ऑलरेडी, आणि रशियामधली सगळ्यात मोठी को मायनिंग किंवा मग को अलोकेटेड मायनिंग स्पेसेस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे, टॉपमोस्ट आहे. आणि बिटरिव्हर बरोबर मग त्या चायनीज कंपनीने आता कॉन्ट्रॅक्ट साईन केलेला आहे की आम्हाला आमचे मायनर्स तुमच्याकडे आणून ठेवायचे आहेत. थोडक्यात मी जसं म्हटलं तसं की चायनामध्ये मायनिंगला आता त्रास देत आहेत आणि इलिगल घोषित करण्याच्या मार्गावर आहेत, किंवा मग मायनर्सला सरळ जाऊन सांगितलं जात आहे की अरे हे मायनिंग फार्म बंद कर. तर ते तिथून आता निघून रशिया, अमेरिका, आफ्रिका आणि आणखीन कॅनडा वगैरे बऱ्याच ठिकाणी ते आता हळूहळू जातील. तर त्याच दिशेने हे आता ही न्यूज आहे पर्टिक्युलर. ओके, तर आता बिटकॉइन रिबाउंड्स फ्रॉम $33,000 सपोर्ट ॲज US डॉलर इन्फ्लेशन कम्स बॅक इन टू फोकस. तर ही काहीतरी या न्यूजमध्ये काहीतरी गफलत आहे असं मला वाटतं, कारण बिटकॉइन आता या रेट म्हणजे 33,000च्या वरती नसून 32,550ला आहे, पण यांनी धडधडीत म्हटलं की 33,000ला टच करून तो वर गेला. सो मे बी त्यांना असं म्हणायचं असेल की 32,000ला टच करून तो परत वर यायला लागलाय. तर मग हे करेक्ट आहे. आणि इन्फ्लेशन जे आहे अमेरिकेतलं ते आता ऑलरेडी पोहोचलेलं आहे, आय थिंक 5-5.5% पोहोचलेलं आहे, आणि अपेक्षित होतं की 5% खाली असेल. तर इन्फ्लेशन जर वाढलं हे असं कळलं लोकांना, तर ऑफकोर्स त्यांना कळणार की इन्फ्लेशन इज अ हिडन टॅक्स. इन्फ्लेशन हा एक छुपा हुआ टॅक्स आहे तुमच्या सेव्हिंग्जवरती. त्यामुळे तुम्ही काय करणार, किंवा मग हे इन्व्हेस्टर्स काय करणार की जर त्यांना S&P 500 मध्ये समजा 2% ग्रोथ मिळते, समजा गोल्डमध्ये काही पर्टिक्युलर ग्रोथ मिळते, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी बॉन्डमध्ये काहीतरी वेगळी ग्रोथ मिळते, तर ते काय करतात, सगळ्यात हायएस्ट ग्रोथ रेट कुठे मिळेल हे शोधण्याच्या मार्गावर लागतात, आणि मग ते क्रिप्टोमध्ये येतात किंवा मग डेव्हलपिंग कंट्रीज मधल्या स्टॉक मार्केट्समध्ये जातात. तर थोडक्यात काय होईल की क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्फ्लो वाढेल जर इन्फ्लेशन जास्त आणखीन दिसलं अमेरिकेमध्ये, तर फ्लो इकडचा वाढेल क्रिप्टोमधला, आणि क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप आणखीन वर जाईल. सगळ्या क्रिप्टोकरन्सीची प्राइस हळूहळू वर जाऊ शकते असा अंदाज आहे. ऑफकोर्स आता बुल रन जवळ आहे असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. बिटकॉइन रेंज प्ले लाईकली टू एंड विथ बुलिश ब्रेकआउट. तर बिटकॉइन आता सध्या काय बरेच दिवस झालं खाली आला, आणि नंतर एक टाईट रेंज आहे, म्हणजे 34,000 आणि 32,000, 34,000-32,000 तर एवढाच खेळतोय. या अशा प्रकारानंतर सहसा एकतर एकदम क्रॅश होतो किंवा मग एकतर फास्ट वर जाऊ शकतो. तर आता सध्याच्या न्यूज आणि सध्याच्या परिस्थितीनुसार जे काही चालू आहे त्याच्यामधून असं वाटतंय की बहुधा बुल रन आता जवळच आहे, प्राइस वाढू शकते. ओके, बायनान्स सस्पेंड स्टर्लिंग विड्रॉवल्स अगेन. तर बायनान्स जे जगातलं सगळ्यात मोठं क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे, त्यांनी ब्रिटिश पाऊंड म्हणजे स्टर्लिंग पाऊंड जो आहे त्याचे विड्रॉवल्स आता परत थांबवलेले आहेत. कधी चालू होतील त्याबद्दल काहीही अंदाज नाही. आणि हे का झालेलं आहे, तर फास्टर पेमेंट्स नावाची कंपनी जी होती ते त्यांना पाऊंड्सचे डिपॉझिट्स आणि विड्रॉवल्सची सर्व्हिस देत होती, तर त्यांनी ते थांबवलेलं असल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे जसं भारतात आता प्रॉब्लेम होत आहेत किंवा मग चायनामध्ये मायनिंग बद्दल प्रॉब्लेम होत आहेत, तसंच इथे UK मध्ये सुद्धा होत आहेत, आणखीन बऱ्याच ठिकाणी होत असतील. BNY Mellon to provide grayscale with ETF services after anticipated GBTC conversion.
तर BNY मेलन म्हणजे जगातली सगळ्यात मोठी कस्टोडियल बँक आहे. कस्टोडियल बँक म्हणजे तुम्ही तुमच्याकडे जे काही सेव्हिंग्ज करायचे असतील किंवा काही गोष्टी सांभाळून ठेवायच्या असतील तर तुम्ही त्यांच्याकडे देता आणि ते सांभाळून ठेवतात, त्याच्या ग्रोथकडे पण लक्ष देतात. तर ते आता ग्रेस्केलच्या अकाउंटिंग आणि ग्रेस्केलच्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देणार आहे. ग्रेस्केलचं GBTC ऑलरेडी एक मोठं प्रोडक्ट आहे आणि ही एक चांगली न्यूज आहे, कारण BNY मेलन इज अ व्हेरी रेप्युटेड नेम. जसं त्यांनी म्हटलेलं आहे की वर्ल्ड्स लार्जेस्ट कस्टोडियन बँक. म्हणजे ग्रेस्केलच्या पण आपल्याला लेवलकडे लक्ष दिलं पाहिजे की ग्रेस्केल आता BNY मेलन सारख्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या सर्व्हिसेस अफोर्ड करू शकतायत. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि रेप्युटेशन ऑफकोर्स ग्रेस्केलचं आणखीन बेटर होईल, कारण कालचीच न्यूज आहे की ग्रेस्केलचे 2 प्रोडक्ट्स आता ऑलरेडी SEC कडे रजिस्टर झालेत. म्हणजे SEC जेव्हा क्रिप्टोकरन्सी प्राइजेस कडे बघायला जाईल तेव्हा ऍक्च्युली GBTC आणि ETH कडे बघेल. त्यामुळे आणि आणखीन पुढचे पण आणखीन प्रोडक्ट्स पण त्यांच्याकडे लिस्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गुड न्यूज, गुड न्यूज. तेच मी म्हटलं त्यानुसार की कन्झ्युमर प्राइस इंडेक्स जो होता तो 5% खाली राहण्याचा अंदाज होता, पण तो 5.4% आय थिंक काहीतरी सापडला आहे, विच इज नॉट अ गुड थिंग. आणि त्याचा ऍक्च्युली क्रिप्टो मार्केटसाठी फायदाच होणार आहे, कारण क्रिप्टो करन्सीच्या प्राइजेस वाढण्याची दाट शक्यता आहे. ओके, फॉरेक्स शॉर्टेजेस फोर्स नायजेरियन कॉर्पोरेट्स टू टर्न टू पॅरलल मार्केट. आता फॉरेन एक्सचेंज वरती नायजेरियामध्ये बऱ्यापैकी स्ट्रॉंग कंट्रोल ठेवला जातो आणि त्यामुळे काय होतं की बिझनेसेसला, समजा एखाद्या बिझनेसला चायनामधून काही मागवायचं असेल, इंडियातून काही मागवायचं असेल, US मधून काही मागवायचं असेल, तर त्यांना एका दुसऱ्या पॅरलल सिस्टीमचा सहारा घ्यायला लागतोय, किंवा रादर ते क्रिप्टो P2P म्हणजे पिअर टू पिअर मार्केटमध्ये जाऊन क्रिप्टो करन्सी विकत घेऊन त्याच्यातून पेमेंट करतायत. आणि मी म्हटलं जसं की पिअर टू पिअर मार्केटला तर कोणी स्टॉप करू शकत नाही इझिली, कारण ते ट्रॅक पण होणार नाहीत. हे आपली तीच न्यूज आहे की ICICIने रेमिटन्ससाठी क्रिप्टोसाठी रेमिटन्स थांबवायच्या तयारीत आहेत ते, म्हणूनच त्यांनी तो एक टिक मार्क जो आहे तो टाकलेला आहे किंवा एक एक्स्ट्रा नोट टाकलेली आहे. Africa will one day have a common currency, says Secretary General of African Continent Free Trade Area. तर ऑलरेडी युरो आहे जो एका कॉन्टिनेंटमध्ये आहे. मे बी आता पुढे जाऊन अमेरो येईल किंवा मग आफ्रिकेमध्ये ॲफ्रो येईल, एशियामध्ये एशियो येईल, असे प्लॅन्स होते. बट वी ऑलरेडी हॅव बिटकॉइन, वी ऑलरेडी हॅव 10,808 क्रिप्टो करन्सीज आहे, 880 क्रिप्टो करन्सीज. आणि त्याच्यामुळे या गोष्टींना किती पुढे जाऊन महत्व मिळेल किंवा मग किती त्या मार्केट कॅप्चर करू शकतील ते बघूया. पुन्हा एकदा तेच वाक्य, पुढे बघूया काय होतं ते. UK मध्ये आणखीन एक महत्वाची बातमी की UKची जी ऍडव्हर्टायझिंग वरती लक्ष ठेवणारी जी रेग्युलेटरी इन्स्टिट्यूशन आहे, तर त्यांनी क्रिप्टो करन्सी ऍड्स वरती स्ट्रॉंगली ऍक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे, जर त्या मिसलिडिंग असतील तर. ओके, फिडिलिटी क्रिप्टो ब्रांच टू इन्क्रीज स्टाफ बाय 70%. प्रेसिडेंट सीज मोर इंटरेस्ट इन इथर. तर फिडिलिटी जी इन्व्हेस्टमेंट म्हणून कंपनी आहे, तर त्यांनी क्रिप्टो करन्सी वरती काम करणारा त्यांचा जो विंग आहे किंवा जी ब्रांच आहे, त्याचा स्टाफ ते 70% आता ग्रो करतात. आणि त्यांच्या प्रेसिडेंटचं क्लिअर कट म्हणणं आहे की आम्हाला इथिरियम मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. आणि ही लास्ट शेवटी मी जी ठेवली होती याच्यामध्ये हेच मी पुन्हा एकदा मला सांगायची इच्छा होती की ICICI बँक वॉज अमंग सेव्हरल मेजर इंडियन बँक्स that halted services to crypto customers after RBI issued a notice regarding its April 2018 circular that banned banks from providing services in crypto businesses. तर ICICI बँकेने पूर्वी सुद्धा सगळ्यात आधी थांबवल्या होत्या क्रिप्टो एक्सचेंजेसला दिलेल्या सर्व्हिसेस. आणि इव्हन मी सांगतो की आता 2-3 महिन्यापूर्वी सुद्धा काहीही कारण नसताना, लिटरली काही कारण नसताना, हेच 2018चं सर्क्युलर दाखवून किंवा मग त्याला रेफरन्स देऊन ICICI बँक, HDFC बँक आणि अशा बऱ्याचशा बँकांनी काय केलेलं होतं की त्यांनी क्रिप्टो करन्सी एक्सचेंजेसला डिपॉझिट्सचे सर्व्हिसेस देणं बंद करून टाकलं होतं. म्हणजे मी एक्सचेंजला काही पैसे पाठवूच शकत नव्हतो, मला काही घ्यायचं असेल विकत तर, पण माझ्याकडे तिथे काही एक्सचेंजमध्ये असेल आणि मी विड्रॉल घेतलं तर ते येत होते. म्हणजे आता याच्यामध्ये काय बोलणार काही सुचत नाही मला. पण नंतर मग मे महिन्यामध्ये काय झालं की शेवटी RBIने पुन्हा एकदा इश्यू हे केली की बाबा हे एप्रिल 2018चं सर्क्युलर जे तुम्ही घेऊन बसलायत या बँकांनो, तुम्ही हे जे घेऊन बसलायत ना, हे ऑलरेडी रद्दबादल केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने, बरोबर. आता ही गोष्ट RBI 2 महिने आधी सुद्धा करू शकली असती, पण त्यांनी शेवटी मे महिन्यापर्यंत वाट बघितली आणि नंतर मग ते सर्क्युलर इश्यू केलं. ठीक आहे, आता अजूनपर्यंत तरी जोपर्यंत प्रॉपर ग्रोथ होत नाही क्रिप्टोमध्ये किंवा मग
जोपर्यंत अप टू द मार्क अडॉप्शन होत नाही, लोकांपर्यंत पोहोचत नाही क्रिप्टो प्रॉपरली, तोपर्यंतच हा प्रॉब्लेम येणार आहे. त्यानंतर जेव्हा घरोघरी किंवा मग ज्यांना ज्यांना वापरायचं आहे त्यांच्यापर्यंत जेव्हा क्रिप्टो पोहोचेल, त्यानंतर हे बँकिंग सिस्टीम किंवा मग बिटकॉइन टू रुपी, रुपी टू बिटकॉइन, इथिरियम टू रुपी, रुपी टू इथिरियम, हे काही खेळत बसण्याचा काही गरजच पडणार नाही, कारण लोक एकमेकांकडून डायरेक्टली इथिरियम किंवा बिटकॉइन किंवा जे काही असेल त्यावेळी त्या क्रिप्टो ते ऍक्सेप्ट करायला बहुधा तयार होतील आणि पिअर टू पेअर ट्रेडिंग जास्त वाढेल असं मला तरी वाटतंय. हे फिएट करन्सीचा खूप काही गरज पडेल नंतरच्या काळात असं वाटत नाही. बघू पुढे काय होतं ते बघूया. चला आता पूर्णविराम घेण्याच्या आधी एकदा coinmarketcap.com ला रिफ्रेश करूया. ओके, आज तारीख आहे 13 जुलै 2021. संध्याकाळचे 7:55 झालेले आहेत आणि बिटकॉइन आहे $32,530. थांबूया आता. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो. उद्याच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉडल. बाय बाय गाईज.